तर सुरुवात आपली. गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत मैत्रिणींनो. आणि आपली सकाळची डब्याची तयारी. तर मी करीत होते मुगाची डाळ टाकून अशी मस्त शेपूची आपली मोकळी भाजी. तो तुम्ही म्हणताल की एवढीशीच कशी, तर आज 2 भाज्या आहेत मैत्रिणींनो. ऑलरेडी भेंडीची भाजी आणि पोळी झालेली आहे. पण भेंडीची भाजी मिस्टरांना आवडत नाही, शेपूची भाजी लेकरांना आवडत नाही. त्याच्यामुळे दोन्हीतल्या थोड्या राहत्यात, ते मला असतात. ते म्हणायचे ना, आपल्या लेडीजला कशाची आवड आणि निवड उरू द्यायचं नाही, उरल्याला वेस्ट होऊ द्यायचं नाही. हे असतंय आपलं मैत्रिणीनं. तुम्ही तुमच्या घरी कसं असतंय ते पण मला सांगत जा. माझं तर असंच आहे, 2 भाज्या करायच्या, दोन्ही पण थोड्या उरत्यात. किंवा ते मी डबे भरत नाही, ते भरतात. ते भरताना दोन्ही थोड्या ठेवते. तर असं दोन्ही नाहीच राहिल्या राहत्यातच. नाहीच राहिल्या तर आपलं लोणचं आपल्या स्वतःसाठी कोण भाजी वेगळी करतंय, असं आहे. तर आता हे मला अशी मस्त दोषे येतात आज. त्यासाठी ही अशी मस्त नारळाची आपली चटणी. नारळ काय म्हणतात त्याला, इथं फुटाणा पप्पू म्हणतात. आपलं डाळवं, हिरव्या 2 मिरच्या आणि जिरे, मीठ घातले. बस एवढंच. खूप मस्त चटणी होती. इथली फेमस आहे ही नारळाची चटणी. तर चला मी करून घेते मैत्रिणींना. आता ह्या आपल्या पोळ्या आणि आपली भेंडीची भाजी, जसं तुम्हाला म्हणलं. इथं झाले रेडी, तयार ठेवलं आहे. ते आपला डोसा आणि चटणी. बघा बसले तिथं नाश्त्याला सगळे बसले. तर तेव्हा का चटणी घ्यायले. तर इकडं आपल्या जायचं. हे सोनूचं राहिला टाकायचं, ह्यांना 2 टाकले. तर मला जायचं तर खाली आजीकडं 7 वाजलेत. तर चला मैत्रिणींनो, आज म्हणलं तुमच्यासोबत थोडीशी माझी पूजा शेअर करावी. तर मी अशी पूजा करते, तुम्ही कशी करतात मैत्रिणींनो मला माहीत नाही आहे. पण माझी पूजा अशीच असते. आपलं गंगाळ आहे तांब्याचं, खास त्याच्या देवपूजेसाठीच घेतलेलं आहे. मी अगोदर तर असं घरातलं स्टीलचं टोपलं वगैरे वापरत होते. पण म्हणलं जाऊ दे, आपल्या वापरण्यातलं देवाला पूजाला कसं, त्याच्यामुळे मी स्पेशल त्याच्यासाठी तांब्याचं गंगाळ घेतलं. खूप छान वाटते. देवाला भांडे राहिले ना, तर आपल्या पण मनाला खूप समाधानी मिळते मैत्रिणींनो. छान अशी पूजा केली. आता म्हणलं गुरुवारी पंचम, तसाच गुरुवारी भराव किंवा शुक्रवारी विचार केला. तर त्याच्यामुळं आता तर काय भरला नव्हता मी. अशीच माझी अशी असती. आता माझ्या आई, माझ्या सासूबाई ह्यांच्याकडं माझ्या माहेरी आणि सासरी अशीच पूजा करते. त्याच्यामुळे मी पण अशीच पूजा करते मैत्रिणींनो. तुमची कशी काय माहिती. तर ही पूजा झाली. हे आपलं कुलदैवत आहे मैत्रिणींनो, श्रीशैल्य मल्कार्जुन. तर मी येताना ते शेला जे आणला होता ना, इतका सुंदर बसला ना, विचारूच नका. आणि ते हार जे मी आणले होते परळून येताना, तर ते माझ्या ह्या कुलदैवताला एवढं सुंदर बसलं ना, विचारायची सोय नाही. मला खूप आवडलं ते. म्हणजे असं मन भरून आलं मैत्रिणींनो. खूप छान वाटलं. मी स्वामींना पण वस्त्र आणले होते. स्वामींचे वस्त्र तर स्वामीला मस्त बसलेत. पण माझ्या मनाला जसे पाहिजे ते तसे नाही भेटले. मी ज्यावेळेस मला स्वामी अक्कलकोटला बोलिते ना, तिथून मी वस्त्र आणणार म्हणजे आणणारच आहे. हे तर तात्पुरते आता भेट नाही गेले तिथं, पण आता तसंच कसं ठेवावं म्हणून मी स्वामींना हे पिवळे वस्त्र जे तुम्हाला मी दाखवले होते व्हिडिओमध्ये बी, आता बी घातल्यास खूप सुंदर दिसायला लागलेत स्वामी. पण आपल्या एक मनाचं असते ना, की आपल्या मनाला जोपर्यंत पटत नाही की असंच पाहिजे, तोपर्यंत माणसाच्या मनाची समाधानी होत नाही. आता 50% समाधानी झाली माझी की मी स्वामींना वस्त्र आणले. पण मला 100% समाधानी नाही मिळाली ना, की मला जसे माझ्या स्वामींना वस्त्र पाहिजे ते तसे नाही मिळाले. हातचा रंग छान मिळाला, पण वस्त्र पाहिजे तसे नाही मिळाले. पण चला, असंच ठेवण्यापेक्षा एक मी आणणार. हे काही पा पिवळा कलर पण खूप सुंदर पिवळा भेटला. तिथं एकच होतं हे वस्त्र तिथं त्यांच्याकडं. आणि हे हार तर मी पहिलाच घेतलेला आहे. तर आपण ज्यावेळेस पूजा करतो मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपल्या मनासारखं पूजा आपण करतो ना, त्यावेळेस खूप एक पॉझिटिव्हिटी घरामध्ये सुद्धा आपल्या निर्माण होती बरं का. तुम्ही विश्वास पाहिजे. तुम्ही एक विश्वासानं पूजा करा. आरती, पूजा, धूप जे बी काही करताल, आणि मन निर्मळ ठेवा. हे पा तुम्ही उपास नाही केला तरीही चालतंय, फक्त मन निर्मळ पाहिजे. सगळं आवरलं. अशी पूजा, धूप, दीप, आपले तेला तुपाचे दिवे चालू. इथं सगळं झालं. एक सांगा, मग विचार करा मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण पूजा करतो ना, इतकं समाधान वाटते ना. आणि ते तुम्ही जर मनातून केलेलं असेल ना, तर त्याला म्हणजे कुठल्याच गोष्टीचं चॅलेंज नाही आहे. तुम्ही फक्त मनातून करा. तुम्हाला भले देवाला फुले नसू द्या, पण तुमच्या मनात जर श्रद्धा असेल ना, तर खूप चांगलं आहे मैत्रिणींनो. असं नाही की हे पाहिजे ते पाहिजे, काहीच नाही. तर मी बनवत होते पनीर उद्या गुरुवारसाठी. आता पहिल्यांदा बनवायले मैत्रिणीनं, कसं होईल काही सांगता येत नाही. जसं बी होईल, चांगलं झालं तरी शेअर करणार आहे आणि वाईट झालं तरी शेअर करणार आहे. चांगलं झालं तर तुम्ही करू शकताल, आणि जर माझं बिघडलं तर तुम्ही मला सांगा. त्याच्यामुळे जसं बी होईल तसं तुमच्यासोबत मी शेअर करणार म्हणजे करणारच. तर हे पाही 1 लिटर दूध आहे इथं जवळपास, म्हणजे आहेच आहे जवळपास नाही.
तर 1 लिटर दुधाला मी ही 1 चमचाभर ही तुरटी आहे, हे एवढं ह्याचं माप आहे. प्रत्येक वेळेस माझे मिस्टर करते तर, पण आज मी करून बघायले, कारण ते करताना मी कधीच बघत नाही, त्यांना सगळं येतं आहे, ते परफेक्ट येतं. आता मी म्हणलं की आपणही करून बघावं म्हणून हे टाकायला. तर हे पहा कसं बी होऊ जा, हे उकळत्या दुधात टाकायचं, ह्याला चांगलं हलवून घ्यायचं. वाफा निघायला दुधाच्या दूध मी उकळून घेतलंय, हे पाहू शकता तुम्ही. हे असं फुटायलं, हे पहा लगेच फुटतंय. तर अजून एकदा गॅसवर ठेवून घे, याला अजून एकदा मी गॅसवर ठेवून घेते मैत्रिणींनो. चला बघू शकतात तुम्ही, गॅस चालू केला आहे. हलू एक सारखं असं, सॉरी अजून माझी सर्दी वगैरे व्यवस्थित अशी राहिलेली नाही मैत्रिणींनो. खोकला असे ढास लागल्यासारखं मला हे झालं. काहीच वेळ लागत नाही, कुठली ट्रिक नाही आहे तुमचं, काही आंबट लिंबू वगैरे काहीच टाकायची गरज नाही. माझी तर मी बनवत नाही, सॉरी मैत्रिणींनो, माझे मिस्टर बनवतात, पण ते असंच बनवतात. तर म्हणलं आपण हे बनवून बघावं, काय फरक पडतंय, येईल किंवा नाही येईल, त्याच्यापेक्षा वेगळं काय होईल अजून, म्हणून बनविलं आहे. तर आता मला तरी असं वाटायलं की झालंय, तर दाखवते मैत्रिणीनं नंतर. आता ह्याला मी ना थोडंसं आता उकळलं आहे, हे मला बी जजमेंट ह्याचं लागं नाही. हे पहा झालं, खूप सोपी पद्धत आहे पनीर काढायची. तर आता हे पाणी वेगळं दिसत असेल तुम्हाला, हे पहा मैत्रिणींना, हे पहा हे पाणी आणि खाली पूर्ण असं पनीर बसले. तर हे झालं आपलं पनीर. हे तुम्हाला अजून एकदा दाखवते मी, हे पाहू शकता. आणि किती मस्त आणि किती छान, आणि क्वांटिटी बी भरपूर झाली आहे बघा मैत्रिणींनो. तर आता बंद करते गॅस. आणि हे मला लावायचं आहे दही उद्याच्या गुरुवारसाठी. आपलं स्वामींना पंचामृत स्नान, गुरुदत्तांना, लक्ष्मीला पण घालन म्हणते, उद्या मार्गशीर्ष गुरुवार आहे ना, तर त्याच्यामुळे स्पेशल मी ताजं असं दही लावून घ्यायले आहे. माझ्याकडं दही, पण आपलं देवासाठी वेगळं जर लावलं ना तर आपल्या पण एक मनाला समाधानी आणि वेगळंच वाटतं आहे मैत्रिणींनो. पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होती की आपण देवासाठी काहीतरी वेगळं केलं आहे. आपल्याच खाण्यातलं आपणच खात असतो, ते देव काय वासाचा भुकेला असते म्हणल्यासारखं आहे. पण चला हे लावून इथं असं आता बाजूला ठेव. सकाळी तुम्हाला मी हे दही दाखवते, असं चक्का दही मस्त होतंय. तरी आपलं झालं पनीर, कसलं मस्त झालं आहे बघा मैत्रिणींनो. आता ह्याला मी ना एका कपड्यामध्ये हे पाहू शकता तुम्ही. आता ह्याची भाजी पण तुम्हाला उद्या शेअर करते. तर हाय मैत्रिणींनो, गुड इव्हिनिंग. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. तर मी जाऊ लागली बाहेर. आज 3 दिवसानंतर, तुम्ही म्हणसाल ताई काही बनायली, खरं सांगते 3 दिवसानंतर मी आज तोंड धुतलं आहे. कारण पाण्यामध्ये जर हात घातला की मला अशी थंडी वाजत होती. मी फक्त पूजेसाठी आंघोळ पटकन करून यायची, थोडंसं स्वेटर घालून बसत होते आणि नंतर पूजा करत होते. एवढी तब्येत खराब झाली. पण आज थोडंसं रात्री गोळी आणि वाफ पिलूनं दिली. लेकरांनी खूप काळजी घेतात मैत्रिणींनो. लेकरं अजून बी असं मला गिळताना खूप इथं असा त्रास व्हायला आहे ना. तुम्ही काय करतात सांगा मैत्रिणींनो, काही उपाय असेल तर. आणि चला मी चालले होते बाहेर कुठं तर ब्लाऊज शिवायला टाकायला. आणि पहिले जे टाकलेत का ते पण आणले नव्हते, दुखण्यामध्ये राहिले आणायचे, ते पण आणायचे तर, आणि हे पण टाकायचे तर चला. आता त्या ताई जर रेडी असतील ना आपल्या चॅनलवर यायला, किंवा त्यांना जर कॅमेऱ्यासमोर यायचं असेल तर मी तिथं पण शूट करते. तुम्हाला खूप छान शिवतात ब्लाऊज त्या. तर गेले ते ब्लाऊज टाकायला येता आता उद्या आपला गुरुवारची तयारी म्हणून हे 3 असे फळं आणलेत. हे 3 आहेत. आता येताना मिस्टर 100% केळं आणते, त्यांना माहीत असते गुरुवार आहे मला, त्याच्यामुळे मी इथून केळं काय आणले नाहीत, हे आणलेत फक्त एवढं. आता उद्याची तयारी आज केली तर उद्या मेळ लागते लवकर सकाळी, नाहीतर. तर मैत्रिणींनो, असं माझ्यासारख्या कोण नशिबान आहेत असं की जे आपल्या नवऱ्याच्या हातचं खातेत. तर मी तर खूप नशिबान आहे बघा. आठवड्यातून एकदा तरी ह्यांच्या हातचं मला खायला भेटतंय म्हणजे भेटतंयच. भजे तर परफेक्ट, आणि आठवड्यातून एकदा भेटतेच, हो की नाही हो? हो म्हणा, इकडे बघून हो तर म्हणा. कमी करावं लागतंय बाबा. तर बघा खूप छान भजे करते. तर सगळं जजमेंट त्यांना म्हणजे असं परफेक्ट आहेत त्याच्यामध्ये. हे आहेत कांदे, गोबीचे आहेत का, कांद्याचे आहेत का गोबीचे? कांद्याचे, गोबीचे आणि आलूचे 3 प्रकारचे भजे केलेत मैत्रिणींनो. हे पहा, हे आलूचे इथं,
हे आणि हे का हे गोबीचे आपले फुलगोबीचे एवढे मस्त झालेत ना चवीला बी आणि सगळ्याच ह्याच्यात तर खूप मस्त आहेत. कोण कोण आहेत माझ्या अशा मैत्रिणी आणि जे बी माझे दादा कुणी बघत असतील तर खाऊ घालत जा कधीतरी आपल्या बायकोला करून. माझी तब्येत बरोबर नाही खूप सगळ्यांनी लेकरांनी ते सगळ्यांनी काळजी घेतली बरं का माझी. तर आज जरा तोंडाला चव नव्हती तर तेव्हा का भजे करू लागले. तर या तुम्ही पण भजे खायला. तर या ह्या काही आपले भजे आणि ही खिचडी आणि ही खिचडी भजे आणि भज्यासोबत दही आवडते दही खायली तर. आणि हे माझं ही भाकरी आणि शेपूची भाजी. या कसे वाटले आमची भज्याची रेसिपी या सगळेजण खायला. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.